तुम्ही उद्धव ठाकरे होऊ शकत नाही. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा. माझ्या कार्यकाळात मी कुठलीही कामं बंद पडू दिली नाहीत. कामांना स्थगिती दिल्याच्या फडणवीसांच्या टीकेला ठाकरेंचं प्रत्युत्तर. गद्दारांनी शिवसेना, अमित शहा आणि अदानींचं नाव लावावं. ईशान्य मुंबईतलं शिबिरातून उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. महाकुंभातील पवित्र स्नानावरून राज ठाकरेंनी खिल्ली उडवली. नांदगावकरांना आणलेलं गंगेतील पाणी पिण्यास नकार दिल्याचा राज ठाकरेंचा खुलासा. गंगेच्या दूषित पाण्यावर राज ठाकरेंकडून प्रश्न उपस्थित. घरी बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं. आपण 57 कोटी लोकांच्या श्रद्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतोय. संगमाच्या पवित्र स्नानाच्या श्रद्धेचा सन्मान करा. भाजपचे आमदार राम कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला. माझ्या आईवर खोटे आरोप कराल तर गप्प बसणार नाही. धनंजय मुंडेंचा फेसबुक पोस्ट करत सुरेश धसांना इशारा. धनंजयच्या वागण्याला कंटाळून आई परळीतून नाथरा गावात गेल्या. एका मुलाखतीत धसांचा गंभीर आरोप. तुमच्या पक्षातील एका आमदारामुळे राज्य नासत चाललंय. त्यांना पाठीशी घालू नका. माझ्या वडिलांना न्याय द्या. वैभवी देशमुखची अजितदादांसह बारामतीतील आमदारांना विनंती. सतीश उर्फ खोक्या भोसले पोलिसांसह दारू पीत होता. बावीगावचे सरपंच नवनाथ ढाकणे यांचा दावा. खोक्यासोबत दारू पिणाऱ्या पोलिसांची गडचिरोलीला बदली. गणपत गायकवाडांचं नाव घेऊ नको, नाहीतर तुझ्या बाबा सिद्दीकी करू. महेश गायकवाड यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी. लग्न समारंभात एका व्यक्तीने चिठ्ठी देत धमकी दिल्याचा आरोप. मुंबईतील नागपाडा भागात पाण्याची टाकी साफ करताना मोठी दुर्घटना. पाण्याची टाकी साफ करताना गुदमरून 4 मजुरांचा मृत्यू. एका अत्यवस्थ मजुरावर जे रुग्णालयात उपचार. अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होणार नाही. राज्यावर खर्चाचा बोजा वाढल्यानं हप्ता 2100 रुपये करणं सध्या तरी अशक्य. सूत्रांची माहिती.